वजन प्रयत्न करतोय। एक तर एफआयआर या महाराष्ट्रामध्ये घेतलाच जात नाही, हे खरं तर दुर्दैवी गोष्ट आहे। एफआयआर हा देणं आणि देणं हा आमचा अधिकार आहे आणि त्यांनी तो घेणं ही त्यांची ड्युटी आहे आणि महाराष्ट्रामध्ये अशी एक गोष्ट होत असेल तर हे फार चुकीची आहे। आणि आज राज ठाकरे साहेबांना भेटत असताना योगायोग आज मराठी दिवस त्या ठिकाणी आहे, त्यामुळे मराठी माणसासाठी राज ठाकरे साहेब आजपर्यंत लढत आलेले आहेत आणि मग आज दादांचा मुद्दा घेऊन आपल्या पक्षाच्या माध्यमातून सुद्धा कार्यकर्त्यांच्या मदतीने व आपण स्वतः सुद्धा या विषयाला न्याय मिळाला पाहिजे। इतरही पक्ष नेते सामान्य लोक महाराष्ट्राची जनता दादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करतच आहेत, पण तुम्ही सुद्धा पाठिंबा ताकद द्यावी अशी विनंती त्यांनी केली आणि त्यांनी मला सांगितलं विचारायचं कारण नाही, मी नक्कीच दादांबरोबर त्या ठिकाणी असणारे न्याय कसा मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन। काय माझ्याबद्दल वाटायचं वाटू द्या, पण सत्तेचा वापर करून तपास काय दिशेने जातो हे आपण तात्पुरता बाजूला ठेवा। साधा एक एफआयआर करून देण्यासाठी थोडीशी मदत तरी करा। भाषणं नुसती करत चाललेला आहात तुम्ही। इथं आम्ही सर्वजण महाराष्ट्रातील जनता जनतेने सुद्धा समजून घेतलं पाहिजे। एफआयआर मध्ये जे मुद्दे घेतलेले आहेत, ज्यांच्याबद्दलचे आपण एफआयआर करणार आहोत, जेव्हा हा विषय सीआयडीकडे असतो नाहीतर सीबीआयकडे जातो, एफआयआर झाला की त्या एजन्सीला त्या विषयामध्ये इन्व्हेस्टिगेशन करावंच लागतं। त्यामुळे एफआयआर असणं हे महत्वाचं आहे, तो आपला अधिकार आहे आणि जे मुद्दे आपण घेऊन जातो त्याच्यात जर आपण इन्व्हेस्टिगेशन नाही केलं तर हे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, फक्त ऍक्सिडेंटचं तिथे इन्व्हेस्टिगेशन होईल। म्हणून ही भूमिका त्या ठिकाणी आम्ही घेतो। रिपोर्ट जो आज उद्या येणार आहे तो जर थातूर मातूर दिला, नावापुरता दिला, तर महाराष्ट्राची जनता यांना सोडणार नाही। त्यामुळे थातूर मातूर साधा द्यायचा म्हणून एखादा रिपोर्ट तुम्ही देत असाल तर हे आम्हाला मान्य नाही। देत असताना योग्य पद्धतीचाच रिपोर्ट त्या ठिकाणी दिला गेला पाहिजे अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे। किती वाईट वाटलं, जायला जागा सुद्धा कुठं द्यायची तर ते नेते तिथे ठरवणार। कोणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, कोणीतरी ओढतं, कोणी काय करतं, म्हणजे हे बघून महाराष्ट्राची जनता आम्हाला ह्या गोष्टी वाटत नाही। आता तुम्ही ह्याच्यात आम्ही राजकारण करतोय असं म्हणतोय, तुम्ही राजकारणाचा मुद्दा काढला म्हणून आता आम्ही भावनिक मुद्दा काढतो। त्यामुळे आमच्या काकींचा जो आदर आहे, कारण काकी मोठ्या नेत्या आहेत, त्या नक्कीच खूप चांगलं काम अजितदादांचं काम सारखं काम करतील असा आम्हाला विश्वास आहे। पण जरा सांभाळून वागा आणि सांभाळून त्या ठिकाणी बोला, एवढंच या ठिकाणी सांगतो। पोरं जाऊ शकतात, त्यांना वाटेल ते त्या ठिकाणी बोलू शकतात। जर कोणाला वाटत असेल की सुनित्रा काकींना आपण कंट्रोल करू शकतो, दादांना कंट्रोल करता येत नव्हतं पण काकींना करता येईल, तर ते भ्रमात आहेत। थोड्या दिवसानंतर नक्कीच कळेल की ताकद काय असते आणि एक नेता कशा पद्धतीने पार्टी तिथं चालवत असतो। त्यामुळे ह्या चार जे कुठले नेते आहेत